अंपायर्स पहिले एंट्री करतील, त्यानंतर वियंग पकर माझगाव आणि त्यानंतर रॉयल चेंबूर अशा दोन टीम इकडे एंट्री करतील आणि त्यानंतर आमचे मान्यवर. डीजे मास्टर तयार आहे, एक चांगलं संगीत होऊन जाऊ दे. आता ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा श्री सिद्धी सेवा मंडळासाठी एकदा टाळ्या वाजवा, कारण की एक सक्सेसफुल इव्हेंट त्यांनी इकडे साजरा करतायत. आणि मोठी गोष्ट आहे, 42 वर्ष ज्यांनी क्रिकेट जपलं, पुढे नेलं आणि आज श्री सिद्धी सेवा मंडळाचं एक स्वप्न आहे, ते स्वप्न त्यांनी पुढे असंच नेत राहिलंय. त्यानंतर आमचे सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण पण एंट्री करायची आहे. आज आमच्या समवेत संदीप पानसाडे साहेब आपणास विनंती करेल की आपण या. त्याचबरोबर सर्व मंडळाचे पदाधिकारी. महाराज की बोला, गणपती बाप्पा, भवानी माते की. आपण पहिला टॉस करूयात आणि दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी येतील.
जातोय. टॉस पण बोलतोय की अजून मॅचेस खेळवा तुम्ही. हेड टेल. करण दोनदा टॉस जिंकला की दोनदा, बट करण फायनल मॅचचा टॉस जिंकणं पण एक पॉझिटिव्ह वाईब आहे की इकडूनच जिंकण्याची उमेद आली आहे. बट करण टॉस जिंकला, डिसिजन काय असेल, आणि फायनल मॅचचं प्रेशर नक्कीच एक वेगळं असतं आणि लीग मॅचेस वेगळे. बट फायनल मॅचचा टॉस जिंकून डिसिजन काय असेल? टॉस जिंकून आम्ही फलंदाजी घेऊ पहिले, आणि लास्ट टाइम पण आम्ही खेळलेलो फायनल, तर यावर्षी पण आम्ही फायनल जिंकायचा प्रयत्न करू. कारण की प्रेशर असणार, कारण की फायनलचा प्रेशर वेगळाच असतो. स्टार्टिंगच्या मॅचमध्ये एवढा नसतो, पण फायनलला थोडी चुकी आहे, आपण मॅच हारू शकतो, आणि टायटल इम्पॉर्टंट आहे. टायटल इम्पॉर्टंट आहे. करणनी ह्या जोरावर, म्हणजे या गोष्टीवर जोर दिला की टायटल इम्पॉर्टंट आहे. मुंबईमध्ये चर्चा होणार की श्री सिद्धी पॅकर कोणी जिंकला, तर ह्या टीमने जिंकला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कारण. ऑल द बेस्ट. आमच्यासोबत ओमकार आहेत. ओमकार, तू जर टॉस जिंकला असतास तर तू काय घेतलास? जय. मी टॉस जिंकून फिल्डिंग घेतली असती, कारण की आमची बॉलिंग लाईनअप सर्वात चांगली आहे. मग कारण की पूर्ण टुर्नामेंटमध्ये बॉलिंग चांगलीच झाली आहे आणि आम्ही बॉलिंगच्या जोरावरच जिंकलो. त्या हिशोबाने आम्ही फिल्डिंग घेतली असती. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा ओमकार तुला पण. आणि प्रेशर दोन्ही टीमला आहे, प्रेशर कॉमेंटेटरला पण आहे, प्रेशर अंपायरला पण आहे. वळूयात मॅचच्या दिशेने, पण त्या अगोदर दिनू सरांना बोलेल की 2 शब्द, कारण की लॉट त्यांनी खूप चांगलं ते बोलतात आणि 2 शब्द त्यांनी आज बोललं पाहिजे. श्री सिद्धी पॅकरचे हे यंदाचे 42वे वर्ष आहे आणि मी तरी माझ्या आयुष्याचा पहिला इव्हेंट, आमच्या टुर्नामेंटचा फर्स्ट टाइम एवढा छान इव्हेंट बघितला. सिद्धेश नाईक, सुबोध जाधव, सूरज परब, उमेश पालव, खरोखर टाळ्या वाजल्या तर कमी, खरोखर टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं तर हरकत नाही. दोन्ही बेस्ट. थँक्स. त्यांना भरून आलं, बट ते खूप छान बोलतं, पण त्यांना भरून आलं की एवढं वर्ष आम्ही क्रिकेट पुढे नेलं. आणि त्यानंतर पानसरे साहेब, आपण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी नक्कीच बोलायचं आहे. हॅलो. श्री सिद्धी सेवा मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यासाठी माझे मित्र केतन साबळे, नितीन साबळे, सुबोध, सिद्धेश, उमेश, सर्वांचीच नावं घेत नाही. खूप अशी चांगली टुर्नामेंट इथे भरवलेली आहे आणि ह्याच्या पुढेही अशीच चांगली टुर्नामेंट आपण भरवा. कसलाही सहकार्य लागण्यासाठी कोळंबकर साहेब तर आहेत, पण आम्ही खारीचा वाटा का ना घेऊ, पण घेणार. आणि अशीच टुर्नामेंट वर्षानुवर्ष चालू राहू दे, एवढी सदिच्छा देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता एक रिक्वायरमेंट आहे की सर्वांचं म्हणणं आहे की सिद्धेश नाईकनी पण 2 शब्द बोललं पाहिजे. आज आपण 42व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि अंतिम टप्प्यात आहोत. मी सर्वांना एकच सांगेन की आमचे सिनियर दिनेश राणे, ज्ञानेश्वर आडारकर, सुनील धाऊसकर असे अनेक जुने खेळाडू आहेत ज्यांनी ही सुरुवात केली क्रीडा स्पर्धेला. आणि मुख्य म्हणजे आमचे काय रे विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब यांनी सतत 42 वर्ष आमच्या पाठीशी राहून आज आम्ही 42 वर्ष बघतो आहोत आणि नक्कीच 50व्या वर्षात पण पदार्पण होईल. आणि मुख्य सांगायचं म्हणजे जसं कोळंबकर साहेबांनी एकही ब्रेक न घेता
9 टर्म आपली आमदारकी निवडून आले. त्याचप्रमाणे श्री सिद्धी पॅकर पण सातत्याने एकही ब्रेक न घेता आज आम्ही 42व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्याचं मुख्य श्रेय आमचा दिनू आहेच, जो आज गोरेगावला गेला तरी सकाळी पहिला येतो आणि कॉल करतो आहे. बाकी आमचे सगळे सहकारी आहेत. माझा नितीन आहे, जो प्रत्येक वेळेला आम्ही आमचं रडगाणं त्याच्याकडे घालतो. आमची वहिनी साहेब पण आहेत, आता बघत असतील तर बरं होईल, म्हणजे जरा अजून जरा सहकार्य होईल. बाकी मी काय बोलत नाही. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. हत्ती तुला मुख्य ऑल द बेस्ट. पप्पू हार्ड लक. पण सिद्धी पॅकर नेहमीच आहे तुझ्या पाठीशी. मी बाकी काय बोलत नाही, बस. की जास्त वेळ घेत नाहीयेत, आपण वळूयात फायनल मॅचकडे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सन्माननीय गणेशजी माणकर साहेब, आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आलेत आणि आपण आता फायनल मॅचकडे वळणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. युट्यूबवर देखील जे सर्व मॅचचा आनंद घेत आहेत त्यांनी पण फटाफट जा आणि युट्यूबवर देखील पुन्हा एकदा या फायनल मॅचचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं. जे बाउंड्री लाईनला बसले डीप मध्ये मिड विकेटला, त्यांनी प्लीज मित्रांनो थोडं तिकडून साईडला व्हायचं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन टाकलं का?
प्रचंड प्रेक्षकांची गर्दी ह्याच्या क्रीडा स्पर्धेचं ओळख नेहमीच पाहिलं गेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 42व पर्व आणि 32 संघांमधून एक शुक्रवारी या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर 3 दिवस कधी गेले कळलं देखील नाही. हेच श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री सिद्धी पॅकर या परिसरातील दमदार आमदार, जसं नाईक साहेबांनी सांगितलं की विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार लगातार 9 वेळा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सदस्य निवडून आले आणि आज वडाळा विधानसभेवरती सातत्याने त्यांचं प्रेम पाहिलं गेलं. मॅचला सुरुवात होते. मेगा फायनलची मॅच. लेट्स प्ले गेम ऑन फायनल. संडे फंडे. रॉयल चेंबूर संघ आपला एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओके डन. चांगली मॅच. ओव्हरची मॅच आहे याची नोंद घ्या. आणि जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. आणि 5 ओव्हरची मॅच आहे. जर टाय झाली तर सुपर ओव्हर. 32 संघांमधून या 2 संघांनी बाजी मारली आणि मेगा फायनल गाठली आहे. रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध टीम विजंग पॅकर माझगाव. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. एकदा जोरदार टाळ्यामध्ये फायनल मॅचला सुरुवात करूयात. लेझर लाईट पण आपली ऑन आहे. IPLचं सॉन्ग पण ऑन आहे. लेट्स प्ले. बॉलिंगसाठी नकुल एक युवा खेळाडू आहेत आणि नकुलसाठी पण एक मोठी गोष्ट आहे की मी श्री सिद्धी पॅकरची फायनलची मॅच खेळतोय आणि कमी वयामध्ये आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय. फर्स्ट टाइम देखील खूप अनुभव त्याच्याकडे कमी आहे. स्ट्राईक एंडला करण पाटील. पहिलाच बॉल. करणला पण एक चांगल्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते बट नकुलने पण वेगळ्या अंदाजामध्ये खेळत असताना बॉल टाकला गेला. 42व पर्व. 1,25,000चा मानकरी कोण ठरेल. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये. तृतीय क्रमांक पटकावलाय म्हणजे थर्ड प्लेसची मॅच झाली ती श्री 11 दिवा डोंबिवलीने आपल्या नावावर केली. संकेत भगत आणि त्यांच्या टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि तृतीय क्रमांक श्री सिद्धी सेवा मंडळाच्या या क्रीडा स्पर्धेवरती आपलं नाव कोरलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नकुल. स्ट्राईक एंडला बॅटर रोहन साळुंके. या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल रोहनला. पण पहिला झटका लागतोय टीम रॉयल चेंबूरला. रोहन बॅक टू द पवेलियन.
आणि आमचे डीजे मास्टर पण तयार होऊन आलेत. बरोबर टायमिंगला बाहुबलीचं आणि त्यांनी वाजवलं. आणि नकुलची हेअरस्टाईल पण एक वेगळी आहे. स्ट्राईकला नवीन बॅटर कुणाल येत आहेत. थोडी बॅटिंग लाईनअप चेंज केली. फायनल मॅचला आनंदला थोडं मागे ठेवलं, कुणालला पुढे ढकललं गेलं, कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे. कुणालकडे पण क्षमता आहे आणि एक चांगले बॅटिंग करतात. कुणालला पण इनिंग बिल्डअप करणं गरजेची आहे. फायनल मॅच आहे, मेगा फायनल. मगाशी करणने जसं सांगितलं की टायटल जिंकणं इम्पॉर्टंट आहे. या बॉल देखील आतमध्ये आणला. खूप चांगला बॉल वळवला नकुलने. वरवाला बॉल एवढं वळवणं थोडं कठीण आहे, पण नकुलकडे चांगला स्पिन आहे. चांगला लेग ब्रेक, बट तेवढ्याच अंदाजामध्ये बॅकफुटला आले आणि कुणालने सिंगल रन. यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. या बॉलवर ऑब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला होता. नकुलने थोडं व्हेरिएशन केलं, बट पंचांनी दंडित केलं गेलं. व्हाईट बॉल. सर्व आमचे ऑफिशियल अंपायर्स, कॉमेंटेटर, स्कोरिंग टीम, लाईव्हची पूर्ण टीम, 3 दिवस ज्याने इकडे खूप चांगली मेहनत घेतली. आणि संपूर्ण श्री सिद्धी सेवा मंडळ, ज्या मंडळामुळे आज आपण इकडे सर्वजण आहोत. या बॉलवर देखील विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक प्रॉपर अंदाजामध्ये फ्लिक केला गेलाय. कुणालच्या बॅटमधून मात्र 4 रन. आणि बाबांचे भक्त देखील अगदी सगळे थोडे चालाक झाले. आणि साई भक्त, साई सेवक, साई लीला, साई इच्छा अशा सर्व साई पालखी मुंबईतून चालतात. या बॉलवर देखील ऑब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. सदा सरांनी मात्र त्याला दंडित केलं गेलं की नो बॉल. आणि फ्रीडचा चान्स आहे. मॅच चांगली चालू आहे. मॅच थोडी कधी इकडे कधी तिकडे. विकेट गेला, बट रन पण आलेत, रन झालेत, बट विकेट पण गेलाय. 8 रन आणि 1 विकेट गेलाय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर नकुल, स्ट्राईक एंडला बॅटर कुणाल. खूप महत्वाचे बॉल असणार आणि हा बॉल खूप महत्वाचा आहे, कारण की फ्रीडचा चान्स आहे. या बॉल देखील आतमध्ये आणला नकुलने. क्या बात आहे. खूप चांगला बॉल पाहिला गेला. अगदी समोरून बॉल अँगल बनवला. गुड बॉलिंग नकुल. खूप चांगला अँगल बनवत असताना नकुलचा एक डॉट बॉल थांबून ठेवलं गेलंय. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट्स, व्हाईट ट्रॅक, व्हाईट टी शर्ट बघायला पण खूप छान वाटतं. आणि सर्कल, डबल बॉक्सचं क्रिकेट. या बॉल देखील फ्लिक केलं गेलंय आणि तिकडे चांगली फिल्डिंग करत असताना सलीमने थ्रो दिला गेलाय. बट सलीमने हिम्मतची किंमत आहे. सलीमला माहिती आहे जर रनआउट काढला तर मॅचमध्ये आपणही अजूनही येऊ शकतो. मुंबईतलं क्रिकेट खेळायचं तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून खेळावं लागेल. पहिली ओव्हर संपली. गुड बॉलिंग नकुलने चांगली ओव्हर टाकली आणि स्कोर जर पाहिला तर 9 रन आणि 1 विकेट गेले. कारण आणि कुणाल कुठेतरी मनामध्ये तेच चाललंय की फायनल कशा प्रकारे रंगवायची. टीम मीटिंग केली जाते. ओमकार थोडं कान मंत्र देतात की ही मॅच खूप महत्वाची आपल्यासाठी. 5 ओव्हरची मॅच आहे. आणि दुसऱ्याच ओव्हरवरती म्हटलं पाहिजे तर पॉवर प्ले करण्याचा निर्णय घेतला गेलाय. कुणाल आणि करणने हा निर्णय घेतला की याच ओव्हरमध्ये आपण पॉवर प्ले घेऊयात. बॉलिंगसाठी निरंजन यादव येत आहेत.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निरंजन यादव, स्ट्राईक एंडला बॅटर कुणाल. 9 रन झालेत. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 42व पर्व या क्रीडा स्पर्धेचा. जो ही मॅच जिंकेल त्याला तब्बल 1,25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 55,000 रुपये असणार आहेत. या बॉल देखील बीट केला गेला. पहिल्याच बॉलवरती मात्र इकडे लाऊड अपेल, व्हाईट बॉल आणि कुणाल मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. आपलं मुख्य व्यासपीठ पण आपण पाहतोय. सर्व आमचे मान्यवर आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी ज्यांनी श्री सिद्धी सेवा मंडळासाठी आपलं मंडळासाठी वेळ काढला तर मंडळ आपल्यासाठी नक्कीच धावून येतं. हे नियम आहे आणि मंडळातली मुलं आपण सर्व एकत्रित असतो. मग ते दहीहंडीचं मंडळ असू दे, गणपतीचं मंडळ असू दे, नवरात्रीचं मंडळ असू दे, क्रिकेटचं मंडळ असू दे, मंडळ मंडळ आहे. बॉलिंगसाठी निरंजन, स्ट्राईक एंडला बॅटर अनय कुमार. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. व्हॉलीबॉल स्टाईलने मात्र जम्प केलं होतं सूरजने. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 11 रन आणि 2 विकेट गेलेत मॅचमध्ये. यंग पॅकर माझगाव संघाने पण खूप चांगली कामगिरी केली आहे, कारण की ही ओव्हर पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेला करणने आणि कुठेतरी या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं आहे. बट निरंजन कॉन्फिडन्सने बॉलिंग करतात. निरंजन या बॉल देखील आपण पाहिलं तर डाऊन द ग्राउंड एक चांगला फटका करण पाटीलच्या बॅटमधून. आणि बघता बघता आपण पाहिलं तर बाउंड्री पण आली. करण, खतरनाक करण. गोवंडीचे खेळाडू आहेत, खूप चांगले बॅटर आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सलीम गडकरी तिकडे पोहोचले आणि येतोय डॉट बॉल. मॅच मध्ये अगदी दोन्ही संघ मॅच मध्ये आहेत. कधी तुम्ही, कधी आम्ही, कधी आम्ही, कधी तुम्ही. फायनल मॅच आहे. फायनल मॅच फायनल प्रमाणे रंगली पाहिजे. त्यासाठी मात्र ही फाईट चालू आहे. जो जीता वही सिकंदर. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मागे करण ठाकूर होते. बॉल अडवला गेलाय. हेनॉईने पण आज लक्ष वेधून घेतलं. खूप चांगली बॅटिंग, फिल्डिंग, खूप चांगला खेळ हेनॉय कुमारने पण आज या क्रीडा स्पर्धेमध्ये केलाय. ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ फिल्डर म्हणून नेहमी चर्चेत राहिलेत. चेंबूरचे एक चतुर खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी निरंजन.
निरंजन पण चेंबूरला बिलॉंग करायचे होता, मात्र नेरुळ नवी मुंबईला स्थलांतर झालेत. बट चेंबूरसाठी त्यांनी पण चांगलं क्रिकेट खेळलेत आणि हॅनॉय आणि निरंजन एका टीममध्ये खेळलेत पण त्यांना अनुभव आहे दोघांकडे पण. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग निरंजन, एक चांगला स्पेल टाकला निरंजनने पण. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. रन झाले 16 आणि विकेट गेला 2. फायनल कोण जिंकेल या क्रीडा स्पर्धेची संपूर्ण मुंबईचं लक्ष आहे. युट्यूबवर देखील अगदी श्री साई स्पोर्ट्स या चॅनलला आपण लाईव्ह पाहतोय. आमचे शैलेश पाटील, पराग पाटील आणि त्यांची सर्व टीम. मुंबईकर अंडरआर्मचे एक वेगळा चाहता वर्ग आहे. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट मुंबईत खूप वेगळा क्रेज आहे. ISPL सारखं प्लॅटफॉर्म आलं त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळाला. बट अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांना कुठेही बोला, ऑलवेज रेडी आहेत मुंबईकर. मग ते टेरेसवर बोला, घरात बोला, गॅलरीमध्ये बोला, अंडरआर्म क्रिकेट खेळणार. पहिलं हाफ पॅन्टवर खेळायचे, चप्पलवर खेळायचे, आता शूज आले, ट्रॅक आले, कॅप आले, ब्रँड अँबॅसिडर आले. तरक्की आहे. यूट्यूब आलं, हे आपण लेझर लाईट पाहतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज उपाध्याय येत आहेत, वडाळ्याचे खेळाडू आहेत. आणि वी यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध टीम रॉयल चेंबूर. करण पाटीलला पण माहिती आहे की मॅच बिल्डअप करणं गरजेचं आहे. उर्वरित 18 बॉलमध्ये एक 25-30 रन तरी करणं गरजेचं असणार आहे. 45+ रन्स गेले पाहिजेत तर फायनल मॅच दुसरा इनिंग पण बघायला मजा येईल. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय. बॉलिंगसाठी सूरज, स्ट्राईक एंडला बॅटर हॅनॉय. 17 रनवरती 2 विकेट गेले. तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल, स्लो रन पाहिला गेला तिकडे आणि रन बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सूरज, स्ट्राईक एंडला हॅनॉय. एक वेगळी ऍक्शन आहे सूरजची आणि त्याची पण चर्चा मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिली आहे. अंडरआर्म क्रिकेट मुंबईच्या कानाकोपऱ्यात विविध म्हणजे विविध खेळाडू आहेत, विविध ऍक्शनने बॉलिंग करतात. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. काय बॉडी बॅलन्स केलं तिकडे हॅनॉयने, प्रॉपर सेट झाले, त्यानंतर हलकसे पुढे गेल्याने अगदी टायमिंगला तिकडे मात्र बॅट ठेवल्याने रन मिळेल. सिंगल. दोन्ही पॉवर प्ले संपलेत त्यामुळे ह्या उर्वरित बॉलमध्ये बॉल टू बॉल रन पण खूप आहेत टीम रॉयल चेंबूर संघासाठी. या बॉलर देखील अतिशय जोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली आहे. सूरज उपाध्यायची एक चांगली पिचिंग आणि हॅनॉयला जागेवरतीच थांबवलं आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी बट शांतता आहे मैदानामध्ये. हेच क्रिकेट आहे. सर्वीकडे शांतता आहे की सर्व मॅच मध्ये दंग आहेत. या बॉल देखील अगदी हलक्या हाताने ढकलला गेलं. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. तिकडे सिंगल रन. 42 पर्व. श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. खूप चांगलं बॅनर्स, अगदी ग्राफिक पण खूप चांगले डिझाईन केलंय. LED स्क्रीनवरती पण सर्व क्रिकेट बघतात.
आणि विशेष करून प्रेक्षकांना देखील बसण्यासाठी एक चांगली व्यवस्था आहे. IPL इंडियन प्रीमियर लीगचं हे थीम सॉन्ग. या बॉलवर अगदी हलका बॉल टाकला होता, वाईट बॉल. (23) 23 रन झाले धाव फलकावरती, 2 विकेट गेले. तिसरी ओव्हर चालू आहे. सूरज उपाध्याय या बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला, तिकडे सिंगल रन मिळेल. मात्र 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 24 धावा झाल्या धाव फलकावरती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेट. अगदी काल पण रात्री 3:30 वाजेपर्यंत आपण इकडे क्रिकेट खेळलं, बट सकाळी 11 वाजता आपण इकडे मॅचला सुरुवात केली. सर्व ग्राउंडची देखभाल, सर्व आमचं क्रिकेट पूर्ण ग्राउंड आखण्यापासून सर्व गोष्टीवर आपण लक्ष लावून आहोत. त्याच्या मागे श्री सिद्धी सेवा मंडळाचा मोलाचा वाटा आहे. सर्व मित्रांनी मेहनत घेतली आहे, त्यामुळे आज इकडे एक सक्सेसफुल इव्हेंट करू शकतोय आपण. सर्वांची मेहनत आहे. हे आमचे सर्व मित्र मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी ऑफिसवरून चाललंय, कोणी आज सुट्टी आहे, शिंदेवाडीत जायचं आहे, मॅच बघायची आहे. दरवर्षी म्हणजे न चुकता ही क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी येणारे प्रेक्षक पण आहेत की श्री सिद्धी सेवा मंडळाचं श्री सिद्धी पॅकर बघायला जायचं. असे सर्व आमचे मित्र इकडे आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत. बक्षीस समारंभाचा पण कार्यक्रम यानंतर असेल की कोणाला सोन साखळी मिळेल, कोणाला लॉकेट मिळेल, घरचे पण खुश होतील. हे आमचं खेळाडूंचे सर्व आनंद घेतात. जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र हे प्रेक्षक वर्ग बसले आहेत आणि फायनल मॅचचा आनंद घेतात. ज्यांनी ही जागा पकडली त्यांना प्रॉपर सेफ आहेत, मस्तपैकी अगदी आरामशीर मॅचचा आनंद घेतात. इकडून मॅच बघण्याची एक वेगळी मजा आहे. काही जण बाउंड्री लाईनला अगदी तिकडे बसली आहेत की मॅच सोडणार नाहीये, फायनल मॅच बघायची आहे. घरी सांगतोय की लेट होईल थोडा, फोनवर मॅच बघायला आलो आहे. मित्रांनो, बाउंड्री लाईनच्या जे पुढे बसले त्यांनी थोडं मागे बसा प्लीज. बाउंड्री लाईनला चिटकून कोणी बसू नका. बॅनरच्या थोडं मागे जा. डिसेंबर महिना सुरुवात झाली की म्हणजे अशा अनेक क्रीडा स्पर्धा पाहायला मिळत असतात. मग सिद्धी पॅकर असेल, त्यानंतर वाय कट्टा, SP चषक, भाईमचा महाराजा, मेल्विन मेमोरियल कप, अशा अनेक टुर्नामेंट ज्या दरवर्षी त्यांच्या ज्या ज्या डेट फिक्स आहेत त्या पाहायला मिळत असतात. अशा अनेक टुर्नामेंट आहेत. मुंबईतले अंडरआर्म क्रिकेट नेहमीच आवर्जून पाहत असतात आणि ज्या टुर्नामेंट खेळण्यासाठी एक वेगळी मजा आहे. 24 रन 2 विकेट बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सलीम गडकरी येत आहेत. राजापूरचे एक वेगवान गोलंदाज. राजापूर ते डायरेक्ट दादर, कोकण कन्या ट्रेन पकडली डायरेक्ट दादरमध्ये. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला सलीमचा आणि थांबवलं करणला. सलीम पण खूप चांगलं क्रिकेट खेळले. त्याचे वडील पण त्या परिसरात, राजापूर परिसरात खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे आज या बॉलला देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. सलीमने चांगलं कमबॅक केलंय. फायनल मॅच आहे, फायनल मॅचचा प्रेशर वेगळा आहे. येईल डॉट बॉल. 4थी ओव्हर चालू आहे. 24 रन 2 विकेट गेले आहेत. सलीम सलीमला पण माहिती आहे की जर आपण सेफ ओव्हर टाकली तर आपण पण मॅच मध्ये येऊ शकतो. बट या ग्राउंड मध्ये आज 27 रन करताना पण मॅच फाईट झाली. 26 एक छोटं टार्गेट होतं. या ग्राउंडचा इतिहासच आहे. कुठला स्कोर मोठा नाही आणि कुठला स्कोर छोटा नाहीये. या बॉल देखील टॅप केला गेला कव्हरला. करण ठाकूर तिकडे पोहोचले. डबलचा कॉल दिलाय. क्विक रन कंप्लीट केले हॅनॉयने. काय हॅनॉयने रन कंप्लीट केलंय म्हणजे हॅनॉय सोबत तुम्हाला रन कंप्लीट करायचे तर हॅनॉय सारखं फिट राहावं लागेल. फिटनेस स्वतःच्या कडीला तुमचं खूप महत्वाचं आहे.
खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट हॅनॉयचं. हॅनॉयला माहिती आहे की बाउंड्री आता थोडं कठीण आहे, पण डबलने आपण म्हणू शकतो 2 डबल केले तर एक बाउंड्री येऊ शकते. 26 रन. या बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. निरंजन तिकडे होते, रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 27 रन. अंडर आर्म क्रिकेट, मुंबईचं प्रमुख स्थानक दादर. स्ट्राईक एंडला बॅटर हॅनॉय. या बॉलवर देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले आहेत. हॅनॉय सिंगल रन मिळेल आणि स्कोर मात्र तिकडे 28. या बॉल देखील आपण पाहिलं तर पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप आज आपण सर्व पाहतोय आणि वर्ल्ड कपचा पण लोगो दिलाय. सर्वांनी त्याच्यासोबत पण फोटो काढला स्टेजवरती की खूप चांगलं ग्राफिक बॅनर आणि या लेझर लाईटने पण लक्ष लावून घेतलंय की कोण जिंकेल. खूप चांगली बॉलिंग केली सलीमने. सलीमने एक काम केलं की 6 बॉल मध्ये टाकले, कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा टाकलेलं नाहीये. हे बरोबर मधोमध श्री सिद्धी पॅकर हे सर्व आज आपण सर्व लेझरवर देखील लक्ष वेधून घेतात आणि एक चांगलं माहोल इकडे आमचं आपलं मुख्य व्यासपीठ पण अगदी तिकडे सजलंय. सर्व मान्यवर पण मॅचचा आनंद घेतात की मॅच कोण जिंकेल कोण हरेल. लहान लहान मुलं पण व्यासपीठावर आहेत, ते पण मॅच बघतील. शेवटची ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय येत आहेत. या शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 6ला जरी 7-8 रन जरी आले तरी 38-40 पण या ग्राउंडवर खूप आहे, पण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हॅनॉय आणि करणला एक चांगली इनिंग खेळणं गरजेचं असणार आहे. मेगा फायनल, चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. कोण जिंकेल ही मॅच? या बॉल देखील अगदी हलक्या हाताने ढकललं गेलं. तिकडे आपण पाहिलं तर रन डीप मध्ये बॉल आपण पाहिलं तर ट्रॅव्हल होतोय. या बॉलला देखील आपण बॅटर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आणि 1 रन मिळेल. सुमित सिंग यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. जर ह्या ओव्हरमध्ये कोण बाउंड्री मारेल तर त्यांच्याकडून कॅश प्राइज असणार आहे 500 रुपये या ओव्हरमध्ये, कारण की डबल बॉक्स ऑन आहे. डबल बॉक्समध्ये बाउंड्री मारणं थोडं इकडे कठीण आहे. 3 दिवस बघितलं तर पॉवर प्लेला बाउंड्री येतात, बट डबल बॉक्सला बाउंड्री कमी आल्या, क्वचित आल्या. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे आणि तिकडे पंचांनी दंडित केलं गेलं आहे. व्हाईट बॉल. पंच पद्मनाथ प्रभू बाबू सर स्वतः देखील ही क्रीडा स्पर्धा खेळले आहेत आणि अंपायरिंग त्यानंतर सदा सर, गणेश सर, त्यानंतर असे आमचे ऑफिशियल अजून अंपायर्स महेश मोरे सर असतील, त्यानंतर नितीन गावडे, सुनील जाधव आणि आमचं इकडे
अपील तर केले, काय घडलंय, टाळ्या तर वाजल्यात, त्यामुळे कुठेतरी आणि स्कोरिंग डिपार्टमेंट पण खूप चांगलं हँडल केलं आमचे शैलेश मसूरकर आणि सचिनजी सनगरे. एका करणने दुसऱ्या करणला आउट केलं. करण पाटीलला करण ठाकूरने सलीमने इट लगावला तिकडे. सलीमने खूप चांगला हिट लगावला गेला तिकडे. बॉलिंग करत असताना मात्र सलीमने मगाची ओव्हरचे 6 बॉल पिचिंग केली, खूप इम्पॉर्टंट पिचिंग केले. स्ट्राईक एंडला बॅटर आनंद लोके येत आहेत. सिंगल पण खूप महत्वाचे असणार आहे. सिंगलला सिंगल मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आनंदला पण माहिती आहे की डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. या बॉल देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगली बॅटिंग पाहिली गेली. आनंद शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली गेली आणि त्यानंतर सिंगल रन. स्कोर आपण पाहिला तर 35 रन झाले धाव फलकावरती. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फुटवर्क चांगलं होतं. इकडे मात्र 1 रन कंप्लीट केली गेली आहे आणि 2 रन बघता बघता मात्र कंप्लीट केल्या गेल्या. खूप चांगलं कॉम्बिनेशन आनंद आणि हॅनॉयचं. अगदी दोघं हाईटने पण प्रॉपर आहेत आणि दोघं अगदी बॅटिंग पण प्रॉपर करतायत. सिंगल डबल खूप महत्वाची. आनंद पण अगदी प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट त्यांनी पण आपल्या अंगावर घातली आहे. हॅनॉयने पण घातली, कीपरने पण घातली, बॉलरने पण घातली आहे. सो सर्वजण इकडे फाईट करतायत. या बॉलवर नो बॉल आणि या बॉलवर मात्र चान्स आहे. ऋग्वेदला मात्र चान्स होता आणि सूरज उपाध्यायचा आहे का मॅजिक बॉल टाकला होता बट कीपरने सोडला. ऋग्वेदला पण माहित नव्हतं की असा बॉल सूरज येऊ शकतो. बट तुम्हाला फायनल मॅच आहे त्यामुळे अशा बॉल्स काही ना काहीतरी वेगळं करावं लागेल. रन झाले 38, नो बॉल आणि खूप मोठ्या प्रमाणात युट्यूबला देखील आज या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. श्री भवानी माता सुवर्ण चषक अर्थातच श्री सिद्धी पॅकर, अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन. डबल बॉक्सचं क्रिकेट, सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, फक्त क्रिकेट. आणि फ्रीडचा मात्र इकडे चान्स असणार आहे. चला मॅच चालू करायची आहे. क्रिकेटचा आपल्या अंगात एक वेगळाच किडा असतो. म्हणजे हातात काही दिलं की आपण बॅटिंगचीच ॲक्शन करतो. म्हणजे छत्री जरी हातात दिली तरी ती बॅटनेच फिरवतो.
मॅच बघता बघता शेवटच्या बॉलवरती येऊन थांबली गेली पहिल्या इनिंगचा. फ्री हिटचा चान्स असणार आहे आनंद लोके. शेवटच्या बॉलवर टीमला स्कोर करून देईल का? ओके, आनंद लोके. या बॉलवर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल तर ट्रॅव्हल झालाय. करण ठाकूर तिकडे पोहोचला. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 रन. बघता बघता मात्र 40 इकडे गाठली गेली टीम रॉयल चेंबूर. वेल प्लेड आनंद आणि हेनॉयने जे डबल जे बनवले, खूप चांगली बॅटिंग केली. आनंदचे 4 बॉल 5 रन खूप महत्वाचे होते आणि 11 बॉल 11 हेनॉय कुमार. वेल प्लेड.
सचिन जाधव आमचे डीजे वड्या इन द मिक्स. खूप चांगलं साऊंड. श्री सिद्धी पॅकर. फायनल मॅच, मेगा फायनलच्या मॅचचा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी बॅटर अभिषेक आणि त्याच्या सोबतीला सूरज उपाध्याय. स्ट्राईक एंडला सूरज, नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बेन. कोण जिंकेल ही मॅच? युट्यूबला देखील आज खूप मोठ्या प्रमाणात श्री साई स्पोर्ट्स या लाईव्ह चॅनलवरती सर्व मॅच बघतात. कोणी मुंबईतून बघतात, कोणी ठाण्यातून बघतात, कोणी पनवेलवरून बघतात, कोणी रायगडवरून बघतात, कोणी मालवणवरून बघतात, कोणी रत्नागिरी, दापोली, विविध भागातून बघतात की श्री सिद्धी पॅकर डबल बॉक्सचं क्रिकेट मुंबईचं कसं आहे. लेट्स प्ले. स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. एक वेगळा स्टान्स, एक वेगळी ऍक्शन आहे. बॉलर सॅम्युअल. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पहिल्याच बॉलवर वन बाउन्स बाउंड्री. 4 रन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतात. हॅनॉयने खूप चांगले एफर्ट्स दिले तिकडे. हॅनॉयने तो झोन पूर्ण सांभाळलाय. मित्रांनो, जे या बॉल देखील थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मागे चुकी झाले. तिकडे रन मिळेल लेग बाय 22च्या रूपामध्ये. सिंगल रन. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक आहेत. अभिषेकने पण चांगली कामगिरी केली या क्रीडा स्पर्धेमध्ये. थोडा फटका फसला आणि रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 6 रन झाले धाव फलकावर. 41चं टार्गेट आहे. यावर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगल्या अंदाजामध्ये तिकडे बॉल अडवला गेला. रोहन तिकडे होते. स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक. या बॉलवर व्हाईट बॉल. आनंदने पण खूप चांगला बॉल मागे कॅरी केला. थांबवला तिकडे बॉल. रन मात्र सिंगलने एक्स्ट्रा रन्स ते पुढे जाईल. 41चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम वि यंग पॅकर माझगाव. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फुटवर्क थोडं फसलं आणि झेलबादशरमध्ये बॅटर रोहन ने एक चांगली कॅच पकडली. अभिषेकला बाहेर जावं लागेल. मॅचसाठी तेही देखील इकडे उपस्थित राहिले गेले. सुनीलजी मोरे साहेब, आपलं पण स्वागत आहे. तेही देखील या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्व आमचे मान्यवर आणि सर्व मित्रपरिवार आज व्यासपीठावर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. मेगा फायनलची मॅच, आजच्या दिवसातील शेवटची मॅच, या वर्षातील ही शेवटची मॅच. चॅम्पियन कोण होईल? या परिसरातील दमदार आमदार, विश्वविक्रमी आमदार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले की लगातार 9 वेळा वडाळा विधानसभेचं नाव पाहिलं की कुठली विधानसभा आहे की वडाळा विधानसभा. आणि तिकडे कालिदास कोळंबकर साहेब 9 वेळा सदस्य म्हणून महाराष्ट्रामध्ये निवडून आले. या बॉलवर देखील आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 विकेट मिळवतोय. ऋग्वेदला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सॅम्युअल कोम्बिन. बाउंड्री आली बट सॅम्युअलने
तांबडी चांबडी आणि ट्रेंडनुसार पण जगलं पाहिजे. इंस्टाग्रामला आपण सर्व चालू आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. लाईक करो, सबस्क्राईब करो, फॉलो करो. 24 बॉलमध्ये 34 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रितेश गव्हाणे, अपू. या बॉलवर काय फटका खेळला गेलाय. स्ट्रोक आवडला असेल एकदा सूरजसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे बघा ना काय कुठून बॅट फिरवली. त्याला वाटलं दादर ईस्टला मारेल पण वेस्टला मारला. पाहुणे ईस्ट वेस्ट चालू होतं. कुठे अगदी बॉलर पण फिरला की कुठे मारेल. अंडरआर्म क्रिकेट हेच आहे की नजरेचा खेळ आहे. अंडरआर्म क्रिकेटमधून तुमची नजर परफेक्ट होते. या बॉलवर ऑब्रेक चांगला आला आतमध्ये. काय बॉल वळवतोय रितेश. रितेशने एक वेगळ्याच फॉर्म मध्ये आज इकडे बॉलिंग केली आहे. ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये रितेश गव्हाणेने एक चांगला स्पेल टाकलाय. स्टंप टू स्टंप बॉलिंग, खूप चांगली लाईन लेंथ, खूप चांगलं स्पिन. या बॉलवर देखील काय ऑब्रेक टाकला गेलाय. खूप चांगला ऑब्रेक. वेगळ्याच अंदाजामध्ये बॉलिंग केली आहे आणि प्रॉपर स्पिन बॉलिंग. मुंबईची खरी ओळख स्पिन बॉलिंग. तो स्पिन बॉलिंग करेल तो चांगला क्रिकेट खेळेल. अंडर आर्म. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. एक चांगले फिरकीपटू आहेत. विक्रोळी पार्क साईडला बिलॉंग करतात. खूप चांगला अनुभव आहे. चांगली ऍक्शन आहे. दहा रन झाले धावफलकावरती. अजून 31 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम व्ही यंग पॅकर माझगाव. मेगा फायनलची मॅच. या बॉल देखील आतमध्ये आणला बॉल. तिकडे थोडी मिसफिल्ड. कारण थोडे स्वतःवर नाराज असतील. हे प्रेशर आहे. हे फायनल मॅचचं प्रेशर आहे. करणनी पण स्माइल केली की आज असा विकेट कधी कधी होतं असतं. बड़ी बड़ी विदेशों में छोटी छोटी बातें होती रहती है. बॉलर रितेश. स्ट्राइक एंडला अक्षय म्हात्रे. या बॉल देखील एक वेगळ्या अंदाजामध्ये केले गेले. खूप चांगली बॉलिंग पाहिली गेली. रितेशने स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आणि फक्त 6 बॉल टाकून साईडला झाला. गुड बॉलिंग. चारी दिशेला आपण बॅनर पाहतोय. आमचे डिझाईन फॅक्टरीचे निलेश सर ज्यांनी जे बनवलंय खूप चांगली डिझाईन. निलेश सर आपलं पण स्वागत आहे. म्हणजे मी 3 दिवस तुमचे बॅनर जी कला आहे. आता काही जणांना क्रिकेट खेळायला आवडतं बट निलेश सरांना डिझाईन करायला आवडतं की कसा बॅनर कुठे पाहिजे, कुठलं ग्राफिक, कुठे ट्रॉफी पाहिजे, कुठे साहेबांचा फोटो पाहिजे. प्रॉपर त्यांना हे देवाने दिलेली देणगी आहे. निलेश सर असंच तुम्ही तुमचं फॅक्टरी डिझाईन फॅक्टरी अशीच पुढे जाऊ. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. श्री सिद्धी पॅकर तुमच्या मागे आहे नम्मी आणि तुमची पण ही कला तुम्हाला पुढे घेऊन जाईल. मित्रांनो जे तिकडे उभे आहेत ना बॅनरच्या मागे तिकडून थोडं साईड लावा प्लीज. तिकडून पूर्ण साईड लावा. बॅनरच्या इकडून पूर्ण साईड लावा. बारा रन झाले. 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद लोके येत आहेत. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डबल बॉक्समुळे कुठेतरी फिल्डर पण डबल माइंड झाले.
मित्रांनो तिकडून पूर्ण मागे जा बाउंड्री लाईनच्या इथून प्लीज.
अंपायर आणि 4 रन असणार आहे. आणि एक मिनिट मॅच थांबवायची आहे. मित्रांनो, जे बाउंड्री लाईनला बसलेत ना, पूर्ण मागे जा. सर्वांना विनंती करेल, आपले कोणी कमिटी मेंबर्स असतील तर प्लीज तिकडे थोडं जायचं आहे. शेवटचे काही क्षण आहेत, त्यामुळे थोडं सहकार्य करा मित्रांनो. टायमिंगला एक बाउंड्री आले. फायनल मॅच अगदी हाऊसफुल. जसा पुष्पा 2 हाऊसफुल आहे तसं इकडे पण हाऊसफुल आहे. आणि तब्बल युट्यूबला देखील अगदी हजारो प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग युट्यूबला देखील आनंद घेत आहेत, म्हणजे ते पण एन्जॉय करतायत. श्री सिद्धी पॅकर चला मॅच चालू करायची आहे. एक स्कोर पाहायला गेलं तर तिकडे 4 ने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. मॅच आता आपण पाहिलं तर 17 बॉलमध्ये 25 रनची गरज आहे. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतील. तिकडे डॉट बॉल आहे. रितेश गव्हाणे बॉलवरती पोहोचले गेले आहेत. डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सॅम्युअल तिकडे पोहोचतायत आणि इकडे पण रनआउटचा थोडा चान्स होता. कुठेतरी ही मॅच अगदी कधी इकडे कधी तिकडे चान्स दोन्ही टीमला आहे. समीकरण आपण पाहिलं तर मॅचला जिंकण्याकरिता 15 बॉलमध्ये 24 रन करायचे आहेत. हाय व्होल्टेज मॅच. श्री सिद्धी पॅकर या बॉलवर काय जज केलं मात्र अक्षय म्हात्रेंनी चालाकी दाखवली. चालाक ब्रो, सो चालाक. स्ट्रोक खेळायच्या नादामध्ये नंतर त्यांनी इरादा बदलला की बॉल जाऊ दे मागे, वाईड आहे. या बॉल देखील खूप चांगलं टॅप खेळले गेले. तिकडे रन मात्र एक सिंगलने स्कोर पुढे जाईल. सूरज पण एक तर्फी खूप चांगली कामगिरी करतोय. 9 बॉलमध्ये 13 धावांची एक चांगली कामगिरी. 14 बॉलमध्ये 22 रन करायचे आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल आणि चुकी होते आनंदकडून. चुकीला माफी नाहीये. आज वी यंग पॅकर माझगाव संघ नाव कोरेल का या 42 वर्षी की रॉयल चेंबोर. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. कोणी युट्यूबला बघतायत, कोणी ऑन ग्राउंड आहे, कोणी घरातून खिडकीतून बघतायत कोणी पडदा खोलून बघतायत. मित्रांनो, नंतर मला असं वाटतं डेकोरेटरला सांगायची गरज नाही, तुम्हीच पडदा खोलाल पूर्ण. पण आता शेवटच्या मॅचसाठी थोडं तुम्हाला एक्सक्यूज आहे. बघा मॅच आता काय करणार. आणि फायनल मॅच बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद, लोकेश स्ट्राइक एंडला सूरज उपाध्याय. हा बॉल पण गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल तिकडे ट्रॅव्हल होतोय. अक्षय म्हात्रेंनी कॉल दिला बरोबर की नको, चान्स नको, सिंगल ठीक आहे, मॅच मध्ये आपण येऊ शकतो. अजूनही थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से सागर बनता है. आनंद स्ट्राइक एंडला अक्षय म्हात्रे. या बॉलवर खूपच बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. चुकी झाली आनंदकडून.
आणि रन मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्सनी पुढे जाईल. तेरा बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम व्ही पॅकर व्ही यंग पॅकर माझगाव व्ही फॉर विक्ट्री. या बॉलवर डॉट बॉल येतोय आणि शेवटचे 2 ओव्हर शिल्लक आहेत. समीकरण आपण पाहिलं तर बदललं गेलंय. 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता मात्र निर्णय घेतला गेला आहे. 12 बॉल मध्ये 19 रनची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज मॅचला जिंकण्याकरिता टीम व्ही यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. ही ओव्हर खूप निर्णायक आहे. या ओव्हरवर पूर्णपणे मॅच डिपेंड आहे. उर्वरित एक 10 ते 12 मिनिटं सांगून जाईल की कोण चॅम्पियन होईल. या 42व्या पर्वावरती कोण नाव कोरेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे गोवंडीचा एक चतुर खेळाडू. लास्ट इयर पण खूप चांगला परफॉर्मन्स प्रणयने केला होता आणि क्षमता आहे त्याच्याकडे. सर्व आमचे आज मित्र एन्जॉय करतात. जिंकू कोणी, आम्हाला फक्त संडे एन्जॉय करायचं आहे. बारा चेंडू आणि 19 रनची गरज मॅचला जिंकण्याकरिता टीम व्ही यंग पॅकर माझगाव. ही ओव्हर खूप निर्णायक आहे. प्रणय मात्र कॉन्फिडन्सने मात्र बॉलिंग करेल. श्री सिद्धी सेवा मंडळाचं हे 42वं पर्व. श्री सिद्धी पॅकर बॉलिंगसाठी प्रणय, स्ट्राईक एंडला सूरज उपाध्याय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर तिकडे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फटका थोडा फसला गेला. एज घेतली होती, एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते पण तिकडे फटका फसला. रन 23. अक्षय म्हात्रे येथील स्ट्राईक एंडला 11 बॉलमध्ये आणि मॅचला जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. 11-18. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय म्हात्रे. या बॉलवर नो बॉल आणि बॅटरला इकडे बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. चांगला बॉल फिरवला तिकडे लेग ब्रेक आणि करणने पण चांगला बॉल कलेक्ट केला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूर येत आहेत. पालघरचे खेळाडू आहेत. पालघर परिसरातून आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्याकरिता मुंबईत दाखल झालेत आणि खूप मोठी जबाबदारी करण ठाकूरवर आहे. यावर्षी वाय कट्टेला पण बेस्ट बॅटरचा पुरस्कार त्याने मिळवला आणि अफलातून पालघरचे एक सर्व यंगस्टार घेऊन आला आणि मुंबईत एक वेगळं वर्चस्व केलं. बट स्ट्राईक एंडला बॅटर करण ठाकूर. या बॉलवर कडक फटका. ठाकूर ये हात मुझे दे दे ठाकूर. पूर्णपणे वातावरण बदलून टाकलं करण ठाकूर, ज्याच्या नावातच रन आहे करण. आणि मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर अजूनही 9 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. करणने प्रॉपर टायमिंग केलं. एक चांगला स्ट्रोक खेळले. 9 बॉल 13 ना 13 ना मेरा. या बॉलवर देखील पण चांगली फिल्डिंग कुणालची. खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल स्टॉप केला गेला आणि कॉन्फिडन्स तर बॅट्समनला आहे की नो बॉल, त्यांना कॉन्फिडन्स आहे. बट बघूयात आता, चेक करूयात. अंपायरने थर्ड अंपायर घेतलाय, आपण चेक करूयात. बट मित्रांनो, कुणालची फिल्डिंग आवडली तर कुणालसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली फिल्डिंग केली यार त्याने. खूप चांगला बॉल आतमध्ये ढकलला. बॉल स्टॉप कुणाल. बट कुणाल वेल स्टॉप. खूप चांगला पाहिलं. आता 8 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. मॅच आवडली असेल तर मित्रांनो सर्वांना विनंती करेल की या जोरदार टाळ्या वाजवून दोन्ही टीमला आपण प्रोत्साहित करूयात. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. पैसा वसूल मॅच. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. पहिलं पण अनाऊन्स केलं होतं, पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे. बट कोळंबकर साहेब सकाळी 11 वाजता डिक्लेअर झाली होती की सीट ही कन्फर्म.
या बॉलवर आणि नो बॉल. आता मात्र पंचांनी पकडलं. आता समीकरण बदललं गेलंय. नो बॉलला प्लस आला. फ्री हिटचा चान्स, त्यात पॉवर प्ले. मॅचला जिंकण्याकरिता आता 8 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. प्रणयवर पण थोडं प्रेशर पाहायला मिळत आहे. बट स्ट्राईक एंडला करण ठाकूर. ज्या ठाकूरने पण चांगली बॅटिंग केली आहे. ठाकूरने आलियाला जी बाउंड्री मारली ना, प्रत्युत्तर त्यांनी दिलं. त्या बाउंड्रीने मॅच मध्ये आली टीम वी यंग पॅकर माझगाव. बॉलर प्रणय, स्ट्राईक एंडला करण. आणि इकडे सूरज उपाध्यायला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ क्रिकेट आहे. वी यंग पॅकर माझगाव संघाकडे पण मॅच होती. बट इकडे बॅटची एज घेतली. करण ठाकूरचा थोडा फटका फसला आणि करण तिकडे क्रीजवरती होता आणि
कॅप्टन येतात बॅटिंगसाठी. 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. करण ठाकूरला मात्र हा बॉल देखील जाणीवपूर्वक खेळावा लागेल मॅचला जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर 7 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 रनची गरज. सात चेंडू आणि 10 रनची गरज आहे. श्री सिद्धी पॅकरची क्रीडा स्पर्धा 42व पर्व. 7 बॉल 10 शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. या बॉलवर देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅटर करण ठाकूरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है. खूप चांगली बॉलिंग केली प्रणय. गुड बॉलिंग. एक बाउंड्री येऊन पण त्यांनी कॉन्फिडन्सने बॉलिंग केली. विकेट मिळवले आणि एक चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग केली आहे. 6 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 10 रनची गरज आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. आज सर्व इकडचे स्थानिक नागरिक पण मॅचचा आनंद घेत आहेत आणि सर्व मी पण टीव्हीवर दिसलो. क्या बात आहे. हात दाखवा सर्वांनी यार मित्रांनो. हाय तुम्हाला पण सर्वांचे स्वागत आहे. 6 बॉल 10 बॉलिंगसाठी सॅम्युअल. सहा चेंडू आणि 10 रनची गरज आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. या बॉलवर देखील मैदानामध्ये आपण पाहिलं तर ओमकारला पण मैदानाच्या रनची गरज आहे. डबल बॉक्स ऑन आहे त्यामुळे इकडे थोडं डबल बॉक्स मध्ये रन करणं बाउंड्री मारणं थोडं कठीण आहे. पाच चेंडू आणि 10 रनची गरज आहे. या बॉल देखील बॅटची एज घेतली गेली आहे. सॅम्युअल पण चतुर आहेत. इझिली मारूत येणार नाहीये त्यामुळे टॅप पण खेळायचं आहे. चांगला खेळ पाहिला गेला. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये रंगताना पाहिली गेली. 41चं टार्गेट होतं. आता हेनॉईने आणि जे आनंदी रन केलेले ते आता मात्र रॉयल चेंबूरला आठवत असतील की ते 2-2 डबल जे धावले ते खूप महत्त्वाचे होते. प्रेक्षक आज सर्व एन्जॉय करतात हे आपलं बॅनर्स. श्री सिद्धी पॅकर. बॉलर सॅम्युअल कोम्बेन काली. या बॉलवर बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागेल.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. चॅम्पियन ठरतोय 2024 42व पर्व रॉयल चेंबर. अभिनंदन. लास्ट इयर पण खूप चांगला परफॉर्मन्स, याही वर्षी आपण पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स.